नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, अनुराधाच कॉर्नर या माझ्या चॅनलमध्ये. तर इथे मी बनवणार आहे भजे, दोडक्याचे भजे. तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे आणि दोडके घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हिरवी मिरची घेतली आहे आणि इथे लसूण घेतलेला आहे, 9-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. जिरं आणि ओवा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे इथे, आणि मीठ आणि हळद. तर चला करूया सुरुवात. तर मी इथे दोडके कापून घेणार आहे. तर मी इथे अगोदर दोडके कापून घेणार आहे. तर दोडके मी अशा गोल गोल काप करून घेणार आहे दोडक्याचे. तर पूर्ण असे काप करून घेणार आहे. तर मी इथे 3 दोडके कट करून घेतलेले आहे आणि आता मिरच्या पण कट करून घेणार आहे 3-4. तर अशा प्रकारे मिरच्या इथे कट करून घेणार आहे. तर इथे 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर आहे तो सुद्धा इथे कट करून घेणार आहे. मी इथे बारीक कट करायचा आहे. तर कोथिंबीर कट करून घेतलेला आहे आणि लसूण आणि जिरं तर खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर इथे लसणाच्या 9-10 पाकळ्या आहे ते इथे बारीक करून घेणार आहे आणि जिरं तर इथे लसूण बारीक करून घेतलेला आहे. तर इथे बेसन पीठ यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेणार आहे. दोडक्याचे काप, मिरच्या आणि कोथिंबीर. सर्व धुवून घेतलेलं होतं मी, मिरच्या, कोथिंबीर, दोडके त्यानंतरच कापले आहे, तसं कट केलं आहे ते. तर यामध्ये हे सगळं टाकल्यानंतर लसूण आणि जिरे म्हणजे कुटून घेतलं होतं ते, आणि ओवा घ्यायचा आहे थोडा. तर हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे, चुरगळून घ्यायचा आहे. तर यामध्ये हळद टाकून घेणार आहे मी, थोडीशी हळद, 1/2 चमच, आणि मीठ चवीपुरतं मीठ घेणार आहे मी इथे. तर इथे 2 चमचे मीठ. आणि हे मिश्रण छान भिजून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण अशा प्रकारे, थोडं यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता तुम्ही, त्याच्याने भजी छान येतात नरम. तर मी इथे टाकणार आहे थोडंसं. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चिमूटभर गव्हाचं पीठ घालणार आहे मी. तर गव्हाचं पीठ टाकून बेसनामध्ये हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या मी, तर यामध्ये थोडंसं तिखटसुद्धा टाकायचं आहे. ठोकर चटणी केली होती मी, ठोकर चटणी टाकणार आहे. छान लागते भज्यामध्ये ठोकर चटणी. आणि पुन्हा याला छान मिक्स करून घेणार आहे. याला छान मिक्स करायचं आहे. आणि या मिश्रणाला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे झाकून. भिजल्यानंतर खूप छान होतात भजे. खायचा सोडा नाही टाकला तरी पण भजे खूप छान होतात. तर मी याला असंच झाकून ठेवणार आहे. तर याला 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे.
आणि मिरच्याची सुद्धा भजी करणार आहे मी. तर इथे मिरच्या धुवून घेतल्या आहे मी. तर ते छान पुसून त्यामध्ये मीठ भरणार आहे. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कमी तिखट आहे ह्या. तर या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. तर मी इथून मधातून असे काप पाडून घेणार आहे याला मीठ भरण्यासाठी. आणि यामध्ये मी मीठ भरणार आहे. तर अशा प्रकारे सर्वच मिरच्या इथे कट करून घेणार आहे आणि मीठ भरणार आहे यामध्ये. मिरच्याचे भजे करणार आहे मी, किंवा मीठ भरून तशाच जरी तळल्या तेलामध्ये तरी पण छान लागतात. तर इथे मी 10 ते 15 मिनटं बेसन म्हणजे झाकून ठेवलं होतं, भिजत ठेवलं होतं. आणि इथे मिरच्या कट करून घेतल्या आहे, त्यामध्ये मीठसुद्धा भरून घेतलेलं आहे. तर इथे तेल ठेवलं आहे तपवायसाठी गॅसवरती. तर तेलसुद्धा छान तपलं आहे. तर इथे पाणी घेतलं आहे मी. थोडा पाण्याचा हात घेऊन इथे मी भजे करणार आहे. तर अशा प्रकारे थोडे थोडे करून भजी टाकायचे आहे. कमी गॅस अगोदर थोडं म्हणजे फुल केला होता आणि नंतर मग थोडा स्लो गॅस केला आहे. तर इथे मी पूर्ण भजे असे टाकून घेणार आहे. छोटे छोटेच भजे टाकायचे आहे. तर भिजल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप छान भजे फुगलेले आहे. तर आपले भजे हे खूप छान फुगलेले आहे. थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहे. तर मीठ सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित टाकलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता खायचा सोडासुद्धा मी टाकलेला नाही आहे. ते थोडा वेळ भिजत ठेवले की 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले की छान भजे होतात. तर त्यामध्ये खायचा सोडा टाकायची म्हणजे गरज पडत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही भजे आपले छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर मी ह्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. इथे तेल छान झाऱ्याच्या साह्याने निथळू द्यायचं आहे आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तेलकट भजे होत नाही. खायचा सोडा टाकला तर काय होतं, तेलकट भजे होतात, तेल पितात भजे. त्यामुळे खायचा सोडा टाकायचा नाही. तर अशा प्रकारे मी इथे पुन्हा दुसरी बॅच म्हणजे टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपली इथे दुसरी पण बॅच मी टाकून घेतलेली आहे. ती सुद्धा अशीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्याला एक दोनदा उलट पालट करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता भजे किती छान झालेले आहेत. नरम झालेले आहेत.
तर येथे आपली दुसरी पण बॅच तळून झाली आहे. तर मी ते प्लेटमध्ये काढून घेते. तर खूप छान झाले आहे, कुरकुरीत नरम गरमागरम भजे तयार. तुम्ही बघू शकता खूप छान नरम झालेले आहे भजे. तर मी येथे मिरचीचे भजे काढून घेणार आहे. तर असे एक एक मिरची यामध्ये बुडून कढईमध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे सर्व मी इथे मिरचीचे भजे करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी इथे तळून घेणार आहे. तर मिरच्या सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायच्या आहे. तर इथे झाले आहे आपले भजे तयार. तर खूप छान झाले आहे, नरम. तुम्ही बघू शकता खायचा सोडा न टाकता एवढे टेस्टी झालेले आहे आणि नरम सुद्धा झालेले आहे पारशा दोडक्याचे भजे. आणि मिरच्या सुद्धा आपल्या इथे तयार झालेल्या आहे. मिरच्या सुद्धा खूप छान म्हणजे टेस्ट झालेले आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.